नमस्कार. खरं तर घसा बसलाय. गेले 8 ते 10 दिवस प्रचाराच्या कोपरा सभा आणि हे बोलून प्रभाग क्रमांक 30 आणि प्रभाग क्रमांक 32 या व्यासपीठावरती दोन्ही प्रभागाचे सर्व उमेदवार, सर्व माझे पत्रकार बंधू, माझ्या सर्व माता भगिनी आणि माझे सर्व मित्रबंधू आणि सर्व पोलीस प्रशासन, मी सर्वांचं मनापासून इथं अभिनंदन करतो. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ अजितदादा पवार यांची ही प्रभाग क्रमांक 30 आणि 32ची सभा आज दादांनी आम्हाला वेळ दिला आणि सभा आज भव्य दिव्य करण्याचं काम या दोन्ही प्रभागातील सर्व उमेदवारांनी केलं. आम्ही प्रभाग क्रमांक 30चं जे विजन घेऊन आलो आहे, चारही उमेदवार सक्षम आणि सुशिक्षित असे चारही उमेदवार दादांनी निवडून दिले. दादांनी या चारही उमेदवाराचा अभ्यास करून हे 4 उमेदवार तुमच्या समोर दिलेत. त्या प्रभाग क्रमांक 30 मधनं ड या भागातून मी माझा अनुक्रमांक 1 मी उभा आहे. येणाऱ्या काळामध्ये 15 तारखेला मतदानाच्या दिवशी घड्याळ हे बटन दाबून 4 जणांना निवडून द्यायचे. त्याचं कारण असं आहे की गेले अनेक वर्ष या प्रभागामध्ये या ज्या प्रतिनिधींना आपण 2-2, 3-3 वेळा, 4-4 वेळा ज्यांना निवडून दिलं त्यांना कुठंतरी घरी बसवलं पाहिजे. त्याचं कारणच तुम्हाला सांगतो. या प्रभागात आपण तेच चेहरे दिले, त्यामुळं आपला कुठलाही विकास झाला नाही. जर कर्वेनगर इंगणे होम कॉलनी जर बघितली तर गेले अनेक वर्ष, 20 वर्षापूर्वी जे कर्वेनगर होतं तेच आज कर्वेनगर आहे. ज्या कर्वेनगरमध्ये फक्त बिल्डिंगी झाल्या, त्या कर्वेनगरमधल्या बिल्डिंगच्या खालचं नियोजन ना ड्रेनेजचं केलं, ना पाण्याचं केलं, ना लाईटचं केलं. आजही तुम्ही कर्वेनगर बघू शकता, इंगणे होम कॉलनी बघता. या प्रभागाचं नाव कर्वेनगर इंगणे होम कॉलनी आहे आणि त्याच कर्वेनगरमध्ये या लोकांनी, या विचारांनी कधीही काम केलं नाही. त्यामुळं आज मी तुम्हाला आव्हान करतो, येणाऱ्या काळामध्ये यांना घरी बसवल्याशिवाय आम्ही 4 जण राहणार नाही. आणि त्याचं कारण आहे, या लोकांनी तुम्हाला गृहीत धरलेलं आहे. कुठल्याही पद्धतीचा विकास करायचा नाही, कुठल्याही पद्धतीचं विकास कामाचं नियोजन करायचं नाही. आता बघा, आमचा प्रचार चालू आहे, आमच्या मंडळांच्या मिटिंगा चालू आहेत, तर यांचा हा प्रभाग दहशतीखाली आहे हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. आज प्रत्येकाला फोन जातो, यांच्या मिटिंगा कशाला घेता, यांचा प्रचारामध्ये तुम्ही सहभाग का होता. अहो, तुम्ही आजच तुमची इलेक्शन सोडली असं मला वाटतं. कारण 10 दिवस ज्या दिवशी प्रचार चालू झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही लोक फोन करायला चालू झाले. मी तुम्हाला आज इथनं सांगतो, कुणीही या प्रभागात घाबरायचं कारण नाही. आज आम्ही 4 जण तुमच्या पाठीमागं आहे आणि या प्रभागामध्ये परिवर्तन आणि बदल झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही या 15-20 वर्षामध्ये कसलंच काम केलेलं नाही. याची उदाहरणं मी तुम्हाला देतो. महानगरपालिकेची शाळा कर्वेनगरमध्ये सम्राट अशोक विद्या मंदिर आहे, तिथं ई लर्निंग स्कूल व्हायला पाहिजे. ते उद्या म्हणतील की तिथं ई लर्निंग स्कूल आहे. विजय केळकरला माहिती आहे का नाही? अहो, आमच्या लक्ष्मीताईंनी शाहू कॉलनीमध्ये डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांच्या नावाची ई लर्निंग स्कूल केली आणि आज त्या सम्राट अशोक विद्या मंदिरची ई लर्निंग स्कूल बघा, जमीन आसमानचा फरक आहे. हे मला ते पूर्ण करायचं आहे. कारण या कर्वेनगर भागामध्ये इंगणे होम कॉलनीमध्ये सामान्य माणूस राहतो. त्या सामान्य माणसाला 50 आणि 60 हजार रुपयाची फी परवडत नाही. त्यामुळे आमच्या चौघांचं एक विजन आहे, ती एक शाळा चांगल्या पद्धतीची इंग्लिश मिडियमची ई लर्निंग स्कूल व्हायला पाहिजे. आणि दुसरी, अनेक वर्ष या कर्वेनगर भागातले, या जकातनागा भागातले, वारजे भागातल्या लोकांना एकच दवाखाना माहिती होता आणि आजही माहिती आहे सरकारी दवाखाना, तो म्हणजे सुतार दवाखाना.
अहो तुम्ही 15-20 वर्षामध्ये या भागामध्ये किती लोकसंख्या वाढली याचा विचार कधी केला का तुम्ही? त्यामुळं या भागात कर्वेनगर भागामध्ये एक सरकारी दवाखाना अशा पद्धतीचा उभा करण्याचं आमचं नियोजन झालेलं आहे. फक्त तुम्ही 4 बटणं दाबा, तुम्हाला ह्याच भागामध्ये एक चांगल्या पद्धतीचा एक चांगलं म्हणजे चांगल्या पद्धतीचं म्हणजे एक चांगले उपचार भेटतील असा आणि कमी म्हणजे सरकारी दवाखाना असल्यामुळं तुम्हाला कुठलाही खर्च करायची गरज नाही असं एक या भागामध्ये येणाऱ्या कालावधीत आम्ही चौघांचं नियोजन आहे की ते एक सरकारी दवाखाना झाल्याशिवाय राहायचं नाही. आणि दुसऱ्या या 2-3 एक गोष्टी आहेत या भागामध्ये ड्रेनेजचं कुठंही नियोजन नाही. आज तुम्ही बघा कर्वेनगरमध्ये इंगणे होम कॉलनीमध्ये सकाळी जर तुम्ही 8 वाजता 9 वाजता गेले तर रोडनी पाणी वाहतं. आमच्या माता भगिनींच्या घरामध्ये ड्रेनेजचं पाणी येतं. श्रमिक वसाहत असेल, मावळे गोसाई वस्ती असेल, या भागामध्ये लोक कशी राहतात हे आम्ही आज बघतोय, गेले अनेक वर्ष बघतोय. यांच्या घरामध्ये ड्रेनेजचं पाणी येतं. त्यामुळं माझं म्हणणं आहे आणि हे जे भाजपाचे जे आहेत ना इथं या पुणे शहरामधले स्वतःला नेते मानतात, यांनी इथं सगळी गुंडगिरी माजवली आहे. हा कर्वेनगर भाग हा सुशिक्षित आणि सगळा रामकृष्ण हरी मंडळी रामकृष्ण हरी मंडळींचा भाग आहे. आणि या भागामध्ये तुम्ही जर दहशत माजवत असाल तर हे तुमचं कुठलं ते तुम्ही तरुणांना काय शिकवता या कर्वेनगर भागामध्ये? अहो ही कर्वेनगरची भूमिका आहे ही पहिले तुम्ही समजून घ्या, त्यानंतर हे सगळे उद्योग करा. म्हणून मी तुम्हाला आज इथनंच सांगतो हे सगळं थांबवा, कारण हा पराजय तुमचा आज तुमच्या समोर दिसतोय म्हणून या सगळ्या गोष्टी करताय. मी आपणा सर्वांना एकच आव्हान करतो, कारण दादा यायचे 5-10 मिनटं राहिलेत, अनेक उमेदवार बोलायचे आहेत, पण जेव्हा जेव्हा मला तुम्हाला भेटून बोलतील तेव्हा तेव्हा मी तुम्हाला बोलेल. मी आज तुम्हाला एक आव्हान करतो, येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 30मध्ये 4ही घड्याळ दाबा, 4 घड्याळ दाबा आणि या कर्वेनगरचा विकास करण्यासाठी या सर्वांना संधी द्या. भविष्यामध्ये या कर्वेनगर प्रभाग क्रमांकाचं 30 हे नाव या पुणे महानगरपालिकेच्या तक्त्यावर लागल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.